Hello dear friends. Today we will study about the how find log and antilog. लॉग आणि अँटीलॉग कसा बघायचा असं बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला विचारण्यात आलं. तर मी तुम्हाला लॉगरिथम आणि अँटीलॉग कशा प्रकारचे पाहायचं, ते त्याच्यातले कॅरेक्टरिस्टिक कशा असतात, कसं त्या ठिकाणी आपण फाइंड आउट करायचं ते सगळं सांगतो. ते सांगण्याच्या अगोदर मी थोडक्यात सांगतो की लॉग आणि अँटीलॉग हा कसा आला, कशा पद्धतीने ते फाइंड आउट केलेलं. जनरली मॅथमॅटिक्स मध्ये चार महत्वाचे त्या ठिकाणी ट्रिक्स आहेत. चार महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे त्या ठिकाणी प्लस आहे, मायनस आहे, मल्टिप्लिकेशन आहे आणि एक लास्टली तुमचा डिव्हिडेशन आहे. या दोघांपैकी ऍडिशन अँड सबट्रॅक्शन हे जनरली प्रत्येकाला तोंडी किंवा सॉल्व्ह करता येतं. 3 डिजिट्स पर्यंत, 4 डिजिट्स पर्यंत, 5 डिजिट्स पर्यंत तुम्हाला सॉल्व्ह करता येतं. परंतु मल्टिप्लिकेशन डिव्हिडेशन 2 डिजिट्स पर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला इझिली त्या ठिकाणी फाइंड आउट करता येतं. पण 2 पेक्षा अधिक डिजिट गेले, 4 डिजिट 4च्या वरती गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिडेशन करायला खूप त्या ठिकाणी अडचण येतात. म्हणून लॉग आणि अँटीलॉग अगोदर कॅल्सी नसल्यामुळे, कॅल्क्युलेटर नसल्यामुळे काय मल्टिप्लिकेशन साठी आणि डिव्हिडेशन साठी त्या ठिकाणी लॉग आणि अँटीलॉगचा त्या ठिकाणी उपयोग करत होते. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला त्या दिवसापासून लॉग आणि अँटीलॉग आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करत होतो. पण आता कॅल्सी असल्यामुळे लॉग आणि अँटीलॉग बराचसा त्या ठिकाणी कमी झालेला आहे. डायरेक्टली मुलं कॅल्सीचा वापर करतात, पण तरी त्या ठिकाणी आपल्याला स्टडीमध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये त्या ठिकाणी लॉग अँटीलॉग आहे. म्हणून आपण तो लॉग अँटीलॉग कसा बघायचा तो मी तुम्हाला आज सांगणार आहे. बघा, एक कुठला तरी नंबर घेऊ आपण, कुठली तरी एक संख्या घेऊ. मी त्या ठिकाणी 0.1 बघा, मी 0.1 2 3 4 ही एक संख्या घेतलेली आहे. 0.1 2 3 4 असे एक त्या ठिकाणी संख्या घ्यायची आहे कुठली पण. त्याच्यानंतर 0.1 2 3 मी एक एक पॉईंट त्या ठिकाणी एक एक झिरो त्या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला त्या ठिकाणी वाढवत चाललेला आहे. कारण तुम्हाला याच्यानुसार कळेल की 0 जास्त आल्यानंतर कशा पद्धतीचे कॅरेक्टरिस्टिक त्या ठिकाणी आपण ऍड करतो, 0 कमी झाल्यावर कॅरेक्टरिस्टिक कशा प्रकारे ऍड करतो. तुम्ही हा पॉइंट कशा पद्धतीचा त्या ठिकाणी इकडे तिकडे फिरतोय ते लक्ष ठेवायचं. 0.1 2 मी संख्या 1 2 3 4 1 2 3 4 हीच घेतलेली आहे, म्हणून तुम्हाला कळायला त्या ठिकाणी सोपं जाईल. त्यानंतर 0.1 बघा, लेफ्ट हँड साईडला त्या ठिकाणी सुरुवातीला मी 1 0 घेतला, त्यानंतर 2 0 घेतले, नंतर 3 0 घेतले, नंतर त्या ठिकाणी 4 0 घेतले. तर या पद्धतीचं त्या ठिकाणी आपल्याला आता मी काय करतो, 0 सोडून आपण लेफ्ट हँड साईडला एक त्या ठिकाणी डिजिट घेतो, एक संख्या त्या ठिकाणी घेतो. 1 2 3 4 5 हे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी पॉइंटला एक घर तिकडे त्या ठिकाणी सरकवतो. 1 2.3 4 5 त्याच्यानंतर त्या ठिकाणी 1 2 3.45 पॉइंट त्या ठिकाणी राईट हँड साईडला सरकलेला आहे. तर ह्या पद्धतीचं त्या ठिकाणी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक साठी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या आपल्याला बघायला मिळतील. अजून एक घर आपण त्या ठिकाणी पॉइंट तिकडे सरकून घेऊ. 1 2 3 4.5 इज इट. मी हा जो मधला पॉइंट आहे याच्यापासून तुम्हाला त्या ठिकाणी पहिले कॅरेक्टरिस्टिक काढायला शिकवेल. कॅरेक्टरिस्टिक कशा पद्धतीची काढायची, जर नीट लक्ष देऊन ऐका. जर लेफ्ट हँड साईडला पॉइंटच्या लेफ्ट हँड साईडला, पॉइंटच्या राईट हँड ही राईट हँड साईड आहे, पॉइंटची त्या ठिकाणी ही लेफ्ट हँड साईड आहे आणि तुमची त्या ठिकाणी ही LHS आहे. तर पॉइंटच्या राईट हँड साईडला आणि पॉइंटच्या लेफ्ट हँड साईडला इथं बघा, त्या ठिकाणी पॉइंटच्या लेफ्ट हँड साईडला जर 1 0 असला, 1 नॉड असला, 0 ला नॉड म्हणतात, तर 1 बार त्या ठिकाणी कन्सिडर करायचा. बार 1 पॉइंट
तर लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला दोन्हीकडे झिरो मध्ये हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, त्या ठिकाणी 2 झिरो लेफ्ट हँड साईडला आपल्याला राईट हँड संख्याच्या लेफ्ट हँड साईडला जर 2 बार दिसले पॉईंटच्या नाही, तर इथं त्या ठिकाणी 2 झिरो असल्यामुळे त्या ठिकाणी बार 2, इथं 1 2 3 डायरेक्टली झिरो मोजायचे आणि त्या ठिकाणी त्याला कॅरेक्टरिस्टिक त्या ठिकाणी आपण ऍड करायचं हिअर बार 3. इथं तुम्हाला 4 झिरो दिसतात म्हणून त्या ठिकाणी बार 4, म्हणजेच या निगेटिव्ह संख्या असतात, म्हणजेच -1 -2 -3 -4 लाईक दिस. तर यांना आपण त्या ठिकाणी बार 1 बार 2 कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण त्यांचं कॅरेक्टरिस्टिक त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे या संख्येची ठेवण कशा प्रकारची आहे ती आपल्याला असं बघायला मिळतं. आता बघा याच्यामध्ये मात्र पॉईंटच्या अगोदर एक संख्या असेल, संख्या म्हणजे 1 नाही किंवा 2 संख्या 3 नाही 4 5 असं नाही, संख्या एकच आहे त्या ठिकाणी, म्हणजे एकच संख्या तुम्हाला बघायला मिळते पॉईंटच्या अगोदर. आणि राईट हँड साईडला किती येते 1 2 3 4 संख्या आहे, तर लेफ्ट हँड साईडला एक असल्यामुळे त्या ठिकाणी त्याच्यातनं एक मायनस करायचा आणि तुमचा जो कॅरेक्टरिस्टिक येते इथं त्या ठिकाणी झिरो येते. आता पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला 2 संख्या आहेत, तर पॉईंटची लेफ्ट हँड साईड त्या ठिकाणी कन्सिडर करायची 2 संख्या आहेत, मग याचा जो कॅरेक्टरिस्टिक येईल तो त्या ठिकाणी 1 येईल. बघा इकडे मायनस मध्ये होते झिरो असल्यामुळे, आता इथं त्या ठिकाणी संख्या असल्यामुळे त्या ठिकाणी पॉझिटिव्हली त्या ठिकाणी पॉझिटिव्ह मध्ये प्लस मध्ये त्या ठिकाणी तुमच्या कॅरेक्टरिस्टिक यायला सुरुवात झालेली आहे. संख्या 3 आहेत 1 2 3, राईट हँड साईडला 2 आहेत, राईट हँड साईडचा विषय नाही आहे, लॉग टेबल मध्ये त्या ठिकाणी आपण लेफ्ट हँड साईड कन्सिडर करतो, तर लेफ्ट हँड साईडला त्या ठिकाणी 3 आहेत संख्या म्हणून त्या ठिकाणी त्याच्यातनं एक मायनस करायचा आणि तुमची जी कॅरेक्टरिस्टिक येते ती त्या ठिकाणी 2 येते. इथं लेफ्ट हँड साईडला त्या ठिकाणी संख्या 4 आहेत 1 2 3 4 आहेत, तर आपली जी कॅरेक्टरिस्टिक आहे 1 मायनस कॅरेक्टरिस्टिक त्या ठिकाणी 3 येते आणि कॅरेक्टरिस्टिक झाल्यानंतर तुम्हाला पॉईंट ठेवायचा. हा लॉग त्या ठिकाणी बघण्याचा हा एक असतो, सिस्टीम असते. तर हे सगळं त्या ठिकाणी आपल्याला लॉग आपण पाहिलेले आहेत, त्यांची कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला समजली असेलच मला असं वाटतं. आता बघा या संख्येचा कॅरेक्टरिस्टिक बघताना सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण कॅरेक्टरिस्टिक ह्या पद्धतीने काढून घेतलेली. आता लॉग आपल्याला या लॉग टेबल मधून, हे पुस्तक आहे लॉग टेबल आहे, हे लॉग टेबल मधून आपल्याला त्या ठिकाणी लॉग काढायचा आहे, म्हणून तात्पुरता पॉइंट वगैरे काहीच नाही असं कन्सिडर करा, डायरेक्टली आपल्याला संख्यांचा लॉग त्या ठिकाणी पाहायचा आहे. म्हणून बघा संख्या कशा आहेत, तर संख्या 2 1 1 मध्ये त्या ठिकाणी असं लॉग पाहावा लागतो, म्हणजे 2 डिजिट 1 डिजिट आणि आफ्टर दॅट 1 डिजिट, म्हणजे त्या ठिकाणी 12 चा 3 and 4 मध्ये त्या ठिकाणी आपल्याला लॉग पाहायचा आहे. म्हणजे 12 चा 3 नंबर मधला ती संख्या घ्यायची आणि त्याचा मेन डिफरन्स 4 त्या ठिकाणी ऍड करायचा आहे. तर लक्षात ठेवा त्या ठिकाणी 12 चा 3 4 मध्ये आपल्याला लॉग पाहायचा आहे. इथे पण त्या ठिकाणी 12 चा 3 4 मध्येच लॉग येईल. संख्या 4 डिजिट पर्यंतच लॉग मध्ये यूज केले जातात, बाकीच्या संख्या आपण यूज करत नाही, पण 4 मध्ये ऍक्युरेसी भरपूर येऊन जाते 4 डिजिट पर्यंत, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लॉग बघायला मिळतो. याचा पण तो ठिकाणी संख्या सारखी असल्यामुळे तुम्हाला ते लॉग तुमचा सारखाच येईल, पण वेगवेगळ्या संख्या असल्या तर तुमचा त्या ठिकाणी लॉग सुद्धा बदलत जातो. 12 चा 3 4 मध्ये इथं सुद्धा त्या ठिकाणी 12 चा 3 4 मध्ये पॉईंटचा आपण जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती आपण काढून घेतलेली आहे, म्हणून पॉईंट देण्याची गरज नाहीये. इथे बघा झिरो वगैरे या गोष्टी आपण पॉईंट वगैरे या गोष्टी कन्सिडर करत नाही, तर याचा सुद्धा त्या ठिकाणी 12 चा 3 4 मध्ये येईल. इथं 4 नाही आहे म्हणून त्या ठिकाणी 12 चा 3 मध्ये त्या ठिकाणी बघता येईल. इथं 12 आहे पुढे काहीच नाही म्हणून 12 चा 0 मध्ये आपण त्या ठिकाणी लॉग बघायचा आहे, आणि इथं काहीच नाही आहे म्हणून त्या ठिकाणी आपल्याला 10 चा 0 मध्ये त्या ठिकाणी लॉग आपल्याला बघता येईल. कारण लॉग बघताना 2 अंकी संख्येची गरज असते, म्हणून त्या ठिकाणी इथं आपले लॉग बघताना लक्षात ठेवा 10 चा 0 मध्ये बघायचा आहे. इथं आपले लॉग बघताना त्या ठिकाणी 12 चा 0 मध्ये लॉग आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे. तर ह्या बाकीच्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी ऍड करता येतात. चला तर मग मित्रांनो आपण लॉग बघायला सुरुवात करू. बघा लॉग टेबल मी त्या ठिकाणी काढलेला आहे, तर इथं आपल्याला 10 चा 0 मध्ये बघायचा आहे. तर 10 चा 0 मध्ये लॉग सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे, हा कंपल्सरी असतो. तर 10 चा 0 मध्ये लॉग जो आहे तो 0 0 राहत असतो. तर बाकीच्या गोष्टी तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना ह्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या वाटे पाठवून जातात, तर अशा पद्धतीने तुम्हाला बघायचं आहे. नंतर आहे तुमचा 12 चा 0 मध्ये पाहायचा. तर 12 चा 0 मध्ये 0 7 9 2 हा त्या ठिकाणी लॉग आलेला आहे. तर या पद्धतीचं
लॉगॅरिथम पाहताना आपण ऍड करायचं. इथं मेन डिफरन्स नाहीये. इथं बघा त्या ठिकाणी 12 चा 3 मध्ये पाहायचा. 12 चा हे जे 3 नंबरची जो रो आहे त्याच्यात आपल्याला पाहायचा आहे. तर 12 चा 3 मध्ये 0899 0899 हा त्याचा लॉग आलेला आहे. याचा आहे 12 चा 3/4 मध्ये आपल्याला बघायचा आहे. 12 चा 3 मध्ये आपण आताच पाहिलेला आहे. तर 12 चा 3 मध्ये त्या ठिकाणी आहे 0899 आणि त्याच्यात आपल्याला मेन डिफरन्स ऍड करायचा आहे. तर 4 चा मेन डिफरन्स ऍड करायचा आहे. तर 12 चा 3 मध्ये आणि मेन डिफरन्स आहे 3 मेन डिफरन्स आहे तुमचा 4 आहे. तर मेन डिफरन्स तुमचा 4 असल्यामुळे ऍड करता येईल तुम्हाला त्याच्यामध्ये 14. तर तुम्हाला याच्यामध्ये त्या ठिकाणी 14 ऍड करायचे, ऍडिशन करून टाकायचे. ऍडिशन करताना तुम्हाला त्या ठिकाणी 13 चा 1 10 11 चा 1 1 8 आणि 1 त्या ठिकाणी 9. तर या पद्धतीचं तुमचं त्या ठिकाणी जी संख्या आहे ती येऊन जाते 0913 हा लॉग त्या ठिकाणी तुमचा आलेला आहे. तर इथं सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की 12 चा 3/4 मध्ये 5 आपण कन्सिडर करत नाही. तर 12 चा 3/4 मध्ये आपण आताच लॉग बघितलेला आहे, म्हणजेच तोच आपल्याला त्या ठिकाणी लॉग बघायला मिळेल 12 चा 3/4 मध्ये. इथं पण त्या ठिकाणी तोच असेल, म्हणजे सगळे ठिकाणी त्या ठिकाणी 12 चा 3/4 मध्ये 0913 या पद्धतीचा त्या ठिकाणी आपल्याला लॉग बघायला मिळालेला आहे. तर या प्रकारे तुमचा त्या ठिकाणी लॉग आणि कॅरेक्टरिस्टिक हे तुम्ही त्या ठिकाणी दोन्ही गोष्टी तुम्ही एक वेळा त्या ठिकाणी स्वतः हातातून या संख्यांना लॉग अँटी लॉग काढा, कॅरेक्टरिस्टिक काढा, म्हणजे तुम्हाला याच्या व्हिडिओचा अजून त्या ठिकाणी उपयोग होईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आता आहे हाऊ टू अप्लाय दिस लॉग अँड अँटी लॉग इन न्यूमेरिकल्स. न्यूमेरिकल्स मध्ये त्या ठिकाणी कशा प्रकारचे लॉग आणि अँटी लॉग त्या ठिकाणी अप्लाय करायचे. 2 सांगितले मी तुम्हाला. पहिलं त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये सुद्धा त्या ठिकाणी लॉग वापरला जातो. तर मल्टिप्लिकेशन करताना समजा त्या ठिकाणी मोठी संख्या असेल, भरपूर त्या ठिकाणी हे संख्या आपल्याला त्यांचा लॉग पाहायचा आहे. तर लॉग पाहताना समजा संख्या ए आहे, मी संख्या घेत नाही, तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म्युला तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय. ए संख्या आहे त्याला मल्टिप्लाय बाय बी आहे, खाली त्या ठिकाणी सी संख्या आहे आणि सी संख्याला मल्टिप्लाय बाय डी आहे. बघा या संख्येचं त्या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मल्टिप्लिकेशन करताना आणि त्याच्यानंतर आपल्याला डिव्हिजन सुद्धा करायचं आहे. तर संख्या ए आहे त्याचा लॉग पाहायचा, कॅरेक्टरिस्टिक काढायचा, त्याला आपण लॉग ए कन्सिडर करू. संख्या बी आहे त्याचा लॉग कॅरेक्टरिस्टिक काढायचा, त्या संख्येला आपण त्या ठिकाणी मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो की लॉग ए इंटू लॉग बी. बरोबर आहे, यांचं लॉग काढलेला आहे आपण, अजून काहीच केलेलं नाही, फक्त लॉग काढलेला आहे, कॅरेक्टरिस्टिक काढलेली आहे. त्याच्यानंतर लॉग सी आहे इंटू लॉग डी. तर लॉग सी आणि लॉग डी चं सुद्धा ते आपण मल्टिप्लिकेशन केलेलं नाही, अजून काहीच केलेलं नाही, फक्त लॉग त्यांचा काढलेला आहे, लॉग ए बी लॉग सी डी. तर यांचं लॉग काढताना आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे असेल तर लक्षात ठेवा, मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर लॉगची ऍडिशन करावी लागते. लॉगची काय करावं लागतं त्या ठिकाणी ऍडिशन करावी लागते. मल्टिप्लिकेशन करताना लॉगचा त्या ठिकाणी आपल्याला ऍडिशन करावे लागेल, म्हणून त्या ठिकाणी तर मल्टिप्लिकेशन हे लॉग जे आलेले आहेत ते आलेले लॉग त्या ठिकाणी आपण कन्सिडर करणार आहेत की ते लॉग ए प्लस लॉग बी असं त्या ठिकाणी तुम्हाला ते बघायला मिळेल. लॉग सी प्लस लॉग बी. मल्टिप्लिकेशन करणार होतो आपण या संख्येची, तर आपण डायरेक्टली मल्टिप्लिकेशन करता येत नव्हती, संख्या मोठी होती, म्हणून आपण तुमचा लॉग पाहिला आणि लॉग केलेल्या संख्यांचा ऍडिशन केली आपण. तर ही जी लॉग बघितलेली जी संख्या आहे त्या संख्येचं आपण ऍडिशन केली. ऍडिशन केल्यानंतर आपल्याला असं मिळालं की लॉग ए बी कुठली तरी एक संख्या असेल ते आपल्याला ए प्लस बी म्हणजे ए बी त्या ठिकाणी आपल्याला संख्या मिळून गेलेली आहे, म्हणजे ए प्लस बी ही संख्या मिळालेली आहे. दुसरं आहे त्या ठिकाणी लॉग सी प्लस डी त्या ठिकाणी संख्या मिळालेली आहे, असं त्या ठिकाणी आपल्याला ऍडिशन करून मिळालेलं आहे. आता याच्यानंतर आहे की दोघांचं आपल्याला डिव्हिडेशन करायचं आहे, कारण
लॉग ए बी डिवायडेड बाय लॉग सी डी. आता डिव्हिडेशन करताना सेकंड ट्रिक आहे त्या ठिकाणी डिव्हिजन साठी. तर मित्रांनो लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण लॉगचे डिव्हिडेशन करू, जसं मल्टिप्लिकेशन करताना लॉगचा आपण एखाद्या संख्येचं मल्टिप्लिकेशन करताना आपण लॉगची ऍडिशन केली, तसं डिव्हिडेशन करताना आपल्याला त्या लॉगची सबट्रॅक्शन करायचं आहे. लॉगची त्या ठिकाणी काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे, मायनस करायचं आहे. तर याला त्या ठिकाणी आपल्याला डिव्हिडेशन करताना जो लॉग आलेला आहे, तो लॉग आलेल्या लॉगला आपण त्या ठिकाणी बघणार आहे लॉग ए प्लस बी जी संख्या असेल ती आपण फॉर्म्युलेटरी ए प्लस बी दाखवलेला आहे. आणि याच्यानंतर जी लॉग सी प्लस डी आहे या संख्येचा आपल्याला त्या ठिकाणी डिव्हिडेशन करायचं आहे. तर याला आपण त्या ठिकाणी डिव्हिजन आपण त्या ठिकाणी कन्सिडर करतो आणि याला आपण त्या ठिकाणी ऍडिशन कन्सिडर करतो. तर महत्वाच्या ह्या गोष्टी आहेत. जर ते डिव्हिडेशन केलेलं असेल, जी संख्या आलेली आहे तुम्हाला जी असेल ती त्या ठिकाणी, तर ती संख्या असेल तुमची त्या ठिकाणी समथिंग अबाउट दॅट द लॉग ए बी सी डी अशा त्या ठिकाणी काहीतरी एक संख्या असेल. ही तुमची लास्टली लॉगचं त्या ठिकाणी आपण केल्यानंतर शेवटची जी संख्या येईल, ऍडिशन केल्यानंतर मायनस केल्यानंतर जी संख्या आलेली आहे ती लॉग एबीसीडी आपण कन्सिडर करतो. आणि लास्ट या लॉगचा आपल्याला बघायचा आहे अँटीलॉग. आणि अँटीलॉग बघितल्यानंतर त्याला त्याचे कॅरेक्टरिस्टिक वगैरे जे काय असतील त्या अँटीलॉग मध्ये आपण त्या ठिकाणी बॅलन्स करायचे. आणि बॅलन्स केल्यानंतर ते तुमचं त्या ठिकाणी जे येईल ते तुमचं त्या ठिकाणी आन्सर असेल. असं त्या ठिकाणी आपण मित्रांनो आपल्याला लॉग अँटीलॉग बघायला मिळतो. एकदम सोपा आहे, जास्त हार्ड नाही आहे. फक्त मल्टिप्लिकेशन कसं करायचं, डिव्हिडेशन कसं करायचं, त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं त्या ठिकाणी ऍड करायचं, लॉग कसा काढायचा, कॅरेक्टरिस्टिक कशा काढायच्या त्या ठिकाणी, या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करता येतात. बरेचसे मुलं त्या ठिकाणी हे करताना चुकतात. तर मित्रांनो हा जो फॉर्म्युला ऍक्च्युअली मी थोडस पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्याला तुम्ही त्या ठिकाणी एखाद्या न्यूमेरिकल्स द्वारे जर तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी बघायला मिळेल. तर एकदा त्या ठिकाणी ओव्हरलुक करून घ्या अँड तुम्ही हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ओके.